उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आनंद परांजपे यांना महत्त्वाचं पद देऊ नये अशी मागणी केली आहे. आता नेमकं सुनेत्राताई पवार यांनी अशा आशयाचं पत्र देवेंद्र फडणवीस यांना का लिहिलं, अशा प्रकारच्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. त्यात एक विचार असा देखील पुढे येत आहे की नुकतंच आनंद परांजपे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर ताबडतोब त्यांना म्हाडासारख्या महत्त्वपूर्ण महामंडळाच्या उपाध्यक्षपद जर त्यांना मिळत असेल तर राष्ट्रवादीच्या इतर कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो आणि मग पक्षातून मोठ्या प्रमाणामध्ये पक्षांतरं भारतीय जनता पार्टी अथवा शिवसेनेमध्ये होऊ शकतात. नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन आनंद परांजपे यांना पद दिलं जाऊ नये अशा प्रकारची मागणी सुनेत्राताई पवार यांनी केली असल्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त करण्यात येत आहे. मात्र तुर्तास या पत्रामुळे आनंद परांजपे यांना मात्र मिळणारं महत्त्वाचं पद त्यांच्या हातून दूर जातं की काय, अशा प्रकारची शंका निर्माण झाली आहे. आता यावर उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे नेमकी भूमिका काय घेतात हे बघणं देखील औत्सुक्याचं असेल.